संडेचा दिवस आम्ही बघा कसा एन्जॉय केला। आम्ही सकाळी नाश्ता करून सगळी टोळीची टोळी निघालो, ते गेलो आम्ही कात्रजला प्राणी संग्रहालयामध्ये। आणि सुरुवात व्हायच्या आधी खायची सुरुवातच केली आम्ही, पिशवी भरून खायला घेतलं आणि मुलांचं तर खायला पण सुरुवात झाली। आणि छान मुलं एन्जॉय करत होते, पुढे पुढे चालू होते। दादू पण खूप एन्जॉय करत होता, कारण की गाडीवरून येतानाच दादू झोपून गेला होता आणि चांगली झोप काढून घेतली होती। त्याच्यानंतर बिबट्या गावामध्ये आला आणि आम्ही बिबट्याला बघायला गेलो असं झालं। आणि त्याच्यानंतर दादूचे पाय दुखायला लागले, तर दादू इथं झाडाच्या सावलीखाली बसला होता। आणि त्याच्यानंतर कधीच आम्ही हा भालू बघितला नव्हता, कारण की जेव्हा पण जात होतो 5 ते 6 वेळा गेलो आहे, पण हा भालू तिथं कोपऱ्यात बसून काय करत असायचा काय माहिती, समोर यायला त्याला काय वाटत होतं। आणि हा बिबट्या ह्याला काय झालं होतं काय माहिती, हा नुसता फिरतच होता, नुसता फेऱ्या मारत होता, काय माहिती वजन कमी करत असेल कदाचित। आणि इकडे आल्यानंतर आम्ही ही खारुताई, हिला खूप भूक लागली होती। ही हातातले पॉपकॉर्न घेऊन जाऊन मागे तोंड करून खायची आणि परत खाण्यासाठी येत होती। बघा छोट्या छोट्या प्राण्यांचं पण काय कौतुक असतं, बघा किती सुंदर ती खाते। आणि ह्या माकडांनी तर आज त्यांचं धोरणच हे केलं होतं की आज ह्या माकडींच्या पूर्ण उवा काढूनच राहणार, त्यासाठी बघा ते बघत होते। आणि हा साप आम्हाला इथं हाय करत होता की हाय तुम्ही आले मला भेटायला, त्यासाठी। आणि खूप एन्जॉय केलं आम्ही असंच, खूप छान। हे कासव बघा किती सुंदर वाटतं की चालताना। ह्या कासवाचं नाव तर चांदणी कासव। त्याच्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर हे माझं ॲक्टिव्हचं काम, मला माझ्या घरात काम केल्याशिवाय मला जमतच नाही। कोणी पण बाहेर येऊन जेवण घेऊन येतं, पण मला घरी आल्यानंतर हे काम केल्याशिवाय माझ्यामध्ये आनंदच येत नाही आणि ॲक्टिव्हच मला वाटत नाही। मग घरी येऊन पनीरची भाजी बनवली, मसाला काढला, त्याच्यानंतर पनीर भाजून घेतलं आणि तेलामध्ये आणि जिरे मोहरी टाकून कढीपत्ता टाकून छान मसाला फ्राय करून घेतला। इतकं सुंदर झालं होतं पनीर, कोण म्हणेल का मी थकून आली आणि तरीसुद्धा एवढी छान भाजी बनवली। माझ्या घरातले तर माझं कौतुकच करत बसले होते की मम्मी आज खूप छान भाजी बनवली। बनवते तर तशी सहसाच मी रोज, पण आज काय माहिती त्यांना खूपच। आणि भाजीचा जुगाड असा लावलेला, एक शिमला मिरची, वाटाणा, बटाटा आणि थोडंसं पनीर होतं। ते भाजी खूपच सुंदर झाली होती, सगळ्यांना आवडली, आम्ही खूप आनंदाने खाल्ली पण। आणि त्याच्यानंतर थोडंसं गाजर वगैरे पण होतं, तर 2 घास आम्हाला जास्त शिल्लकच गेले आज। आणि पोरांनी पण छान मन भरून जे खाल्लं आणि मग असा संपवला आजचा दिवस। बाय।